मध्ये आजपासून भारतीय संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतोय। अधिवेशनाच्या सुरुवातीला सभागृहामध्ये ओम बिर्ला यांच्या विरोधातच विरोधकांकडून प्रस्ताव मांडला जाणार आहे। काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लू रवी हा प्रस्ताव सादर करणार आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सभापती हे पक्षपातीपणा करतात आणि विरोधकांना चर्चेकरता पुरेसा वेळच देत नाहीत, असा आरोप काँग्रेसने केलेला होता। त्यामुळे आज गदारोळ होऊ शकतो। सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे काय होईल ते होईल, परंतु ओम बिर्लाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे, हे आता लपून राहिलं नाही। त्यासाठीच त्या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जे केलं तेच तुम्ही केलं तर लोकांचा विश्वास उडेल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला। मुंबईत भाजपच्या नगरसेवकांचा अभ्यासवर्ग पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील कारभाराबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली। पालिकेच्या कारभारात नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा आणि भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही तडजोड स्वीकारू नका, असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। सायन पुलाच्या बांधकामाकरता पुन्हा तारीख पे तारीख 15 ऑगस्टला पूल खुला होण्याची शक्यता आहे। 5 कोटींनी बांधकाम खर्चात वाढ झालेली आहे। बुलेटिनमध्ये ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नवीन पुलाच्या बांधकामाकरता 31 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। सायन पुलाविषयी आपण बोलतोय। सायन पूल वाहतुकीकरता बंद आहे, त्यामुळे दादर, सायन, धारावी, बीकेसी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते। जेव्हा हा पूल सुरू होईल असं सांगितलं होतं, ती तारीख पण आता उलटून गेलेली आहे। पुलाचं बांधकाम पूर्ण होईल म्हणत पालिकेच्या वतीनं तिसऱ्यांदा डेडलाईन बदलली गेली आहे। 15 ऑगस्टला हा पूल खरं तर सुरू व्हायला हवा होता। आता तीनदा असं झालंय की डेडलाईन बदलली आहे। याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील। मुंबईतील सायन ब्रिज पाडून तब्बल 2 वर्ष झाली, परंतु अजूनही मुंबई महानगरपालिकेचा तारीख पे तारीख असा खेळ सुरू आहे। सलग तिसऱ्यांदा डेडलाईन ही बदलण्यात आलेली आहे। आता हा पूल 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होईल असं म्हटलं जातंय। समोर आपण बघताय सायन पूल हा पाडकाम करण्यात आलेला आहे, ज्यामुळे वांद्रे परिसरामध्ये, धारावी परिसरामध्ये दादरकडनं बीकेसी कडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीवरती याचा प्रचंड परिणाम होतो। बरं, यापूर्वी मुंबई महानगरपालिकेनं हा 112 वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर या ठिकाणी 31 मेची डेडलाईन दिली होती, त्यानंतर 15 जुलैची आणि आता नवीन कालमर्यादेनुसार 15 ऑगस्ट पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं म्हटलं जातंय। या दरम्यान या सगळ्या खर्चामध्ये तब्बल 5 कोटीची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। या पुलाचा मूळ खर्च हा 26 कोटीच्या आसपास होता, तो आता सुधारित खर्च 5 कोटींनी वाढलेला आहे आणि त्यामुळे तब्बल 31 कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार आहे। अद्यापपर्यंत काहीच टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे। अजूनही रेल्वेच्या अखत्यारीतलं काम हे बाकी आहे, इतर ठिकाणी पाडकाम अजून बाकी आहे आणि असं असताना मुंबई महानगरपालिकेकडनं आता सलग तिसऱ्यांदा 15 ऑगस्टला सायनचा पूल हा वाहतुकीसाठी खुला होईल असं म्हटलं गेलेलं आहे। यापूर्वीच्या 2 डेडलाईन या पालिकेला पूर्ण करता आलेल्या नाहीत। अजूनही अनेक ठिकाणी काम आणि पाडकाम हे बाकी असल्याचं पाहायला मिळते आणि ज्यामुळे मुंबईकरांच्या आयुष्यात दररोज वाहतूक कोंडीची समस्या ही गंभीर होताना पाहायला मिळते। व्हिडिओ सुधीरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। मालवण कोळम इथली खालचीवाडी इथं गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार झालाय। गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेली, त्यामुळे ते वाचलेत। ज्या ठिकाणी गोळीबार झाला या घटनेत शेलटकर थोडक्यात वाचलेत। रात्री उशिरा घटना घडली। पोलिसांचं पथक कोळंबीत दाखल झालं। पंचनामा करण्यात आलाय। पुढील तपास सध्या सुरू आहे।
या गोळीबारानं मालवण तालुका मात्र हादरून गेलाय. गोळीबार का करण्यात आला, कुणी केला याचा तपास सुरू आहे. किचनच्या समोरच्या भिंतीवर काहीतरी आपटला आणि पाण्याचा फवारा उडायला लागला. गाडी लावून मी गाडी लावेपर्यंत माझी बायको आणि मुलं आत आली, बाहेर आली आणि ती शोधाशोध झाली कसला आवाज आला. तर बघतो तर पूर्ण पाणी उडत होतं, म्हणून मी कॉक बंद केला आणि मला वाटलं पहिलं किचनमध्ये काहीतरी स्फोट झाला. पण बघल्यानंतर लक्षात आलं की जिथे पाणी लिकेज होतं तिथे पूर्ण भिंतीवर छिद्र पडलेली होती, होल पडलेले. मग माझ्या लक्षात आलं की 100% हे कोणीतरी फायर केलं, म्हणजे काडतुसाची फायर असते तसा प्रकार होता तो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी गोळीची फायर केली माझ्यावर. बातमी धाराशिवमधून आहे. पेट्रोल भरलं आणि तरुणांनी पैसे मागितले. तर यावेळी 2 सराईत गुंडांनी, म्हणजे जे पेट्रोल भरायला आलेले होते बाईकमध्ये, त्या दोघांनी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखलं. अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे. घटना पेट्रोल पंपाच्या CCTV मध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी काही वेळातच आरोपींना बेड्या ठोकल्यात. लखन मोहिते आणि दिनेश चव्हाण अशी त्यांची नावं आहेत. अकोल्यातल्या जुने शहर भागात 2 गटात दारूच्या नशेत वाद झाला. या वादात दोन्ही गटात एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. काही वाहनांचं नुकसान यात झालेलं आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलंय. सध्या भागात वातावरण तणावाचं आहे. सुदैवाने दगडफेकीत कुणीही जखमी झालं नाही. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. दगडफेकीची घटना जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाडगे नगर सोनटक्के प्लॉट मध्ये दोनों गटामध्ये एक वाद झाले होते. त्या वाद मध्ये दोनों गटाची गाली गलौज झाले आणि काही लोक दारू पिले होते. त्या दारू पिल्याची नशामध्ये दगडफेक वगैरे झालेली होते. तुरंत पोलीस इकडे पोहोचले होते. त्याच्यानंतर दोनों गटाची काही लोकांना ताब्यात घेतले आणि दोनों गटांना सेपरेट केलेले आणि FIR दाखल करण्याची प्रोसेस पण सुरू आहे सध्या.